मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, साधना सप्ताह अंतर्गत आयगॉट या ॲपवर जाऊन आपल्याला 4 तासाचं प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. याबाबत आपण सगळेजण काम करत आहोत. याबाबतचा व्हिडिओसुद्धा मी 4 दिवसापूर्वी दिलेला आहे. हा समोर तुम्हाला दिसतोय. जवळपास 30,000 लोकांनी तो पाहिलेला आहे. आणखीन बऱ्याच कॉमेंट्ससुद्धा त्याच्यावरती आलेल्या आहेत. काही अडचणीच्या आहेत, काही फ्रस्ट्रेशनच्या आहेत की आम्हाला बरीच ही कामं लागली जातात आणि कोणतं काम करायचं. तर मित्रांनो, आता त्याबाबत काही मी फार बोलणार नाही, पण ज्या अडचणी आहेत त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून जे काम करत आहेत आणि काही बारीकसारीक गोष्टीमुळे जे अडलेले आहेत त्यांच्यासाठी हा उपयोगी होईल. तर सुरुवातीला आपण आता पुन्हा एकदा त्या ॲपवरती जाऊ. ॲपवरती गेल्यानंतर आता पहिली जी अडचण सगळ्यांची जी आहे ती काहींना OTP येत नाही. लॉग इन विथ OTP करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये. तर लॉग इन विथ OTP करताना बऱ्याच जणांना OTP येत नाही व ते रजिस्ट्रेशन करायला जातात आणि रजिस्ट्रेशनसुद्धा होत नाही. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन हा मुद्दा आपल्यासाठी नाहीच आहे. मुळात आपण लॉग इन विथ OTPच करायचं आहे. मग आता OTP काय येत नाही? तर मित्रांनो, गेल्या वर्षी जी आपण 5 सर्टिफिकेट मिळवल्या होत्या त्यावेळी प्रशासनानं आपले मोबाईल नंबर, ईमेल ID आपल्याकडून घेऊन या ॲपसाठी त्याचं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्यामार्फत. तर त्यावेळी ज्या शिक्षकांचं, ज्या नवीन शिक्षक मित्रांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असेल किंवा केलं नसेल त्यांना आता OTP येणार नाही. तर आता त्यांनी काय करायचं, जिल्हा कोऑर्डिनेटर जे आहेत या आयगॉटसाठीचे, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमलेले आहेत, तुम्ही तालुक्यांशी संपर्क साधूनसुद्धा चर्चा करू शकता. तर त्यांच्याकडून तुमच्या मोबाईल नंबरचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. मग तुम्हाला लॉग इन विथ OTP करता येईल, OTP येणार आहे. तर हा पहिला मुद्दा झाला. पुढचा आपण आता बघूया. जेव्हा आपण या ॲपवर येतो काही कोर्स केल्यानंतर, तर हा जो डॅशबोर्ड आहे तुमच्यासमोर दिसणारा, इथे तुमचं नाव असेल आणि त्या नावाच्या खाली सगळी समरी असेल. तर बघा, इथं समरी काय आहे तुम्हाला आता मी थोडक्यात सगळं सांगतो. इन प्रोग्रेसमध्ये 15 आकडा दिसतोय, सर्टिफिकेट्स 8 आहेत आणि इथं लर्निंग आवर्स दिसत आहेत तुम्हाला 5 तास 18 मिनिटे. तर मित्रांनो, सुरुवातीला म्हणजे मागच्या वर्षी आपण जे केलं होतं तेव्हा सर्टिफिकेट 5 होत्या आणि त्याचं ड्युरेशन होतं 1 तास 42 ते 43 मिनटं असं काहीतरी समथिंग आपण तो कोर्स केला होता. हे होतं. आता हे वाढलेले जे आहे सर्टिफिकेट माझे 3 वाढलेले आहेत आणि लर्निंग आवर्ससुद्धा जवळपास 4 ते 4.25 तासाचा वाढलेला आहे, इथं दिसतोय तुम्हाला. तर हे वाढलेले सर्टिफिकेट्स आणि वाढलेले जे तास आहेत ते आता करत असलेल्या कोर्सचे त्यामध्ये ॲड झाले आहेत. तर या ठिकाणी गेल्यावरसुद्धा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती कोर्स केलेला आहे, किती सर्टिफिकेट्स आता जादा मिळवलेले आहेत, हे तुम्हाला इथं कळणार आहे. तर हा महत्त्वाचा डॅशबोर्ड तुम्ही घेऊ शकता. याचंसुद्धा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या ॲथॉरिटीला देऊ शकता की मी इतक्या तासाचं हे आता या साधना सप्ताहांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. कारण आता सर्टिफिकेट्सची संख्या नाही तर वेळेला महत्त्व दिलेलं आहे. 4 तासाचा तुम्हाला काय करायचं आहे, प्रोग्रॅम कंप्लीट करायचा आहे. सर्टिफिकेट मग किती असतील, 1 असेल, 2 असेल, 3 असेल किंवा 4सुद्धा असतील. तर ठीक आहे. तर हा डॅशबोर्ड तुम्ही समजून घेतला. आता त्याच्या खाली आल्यानंतर तुमचं जे सध्या चालू आहे त्या गोष्टी इथं तुम्हाला दिसतील. आता इथं बघा, इथं त्या गोष्टी आहेत. आता हा जो सेक्शन आहे इथं तुमचं इन प्रोग्रेस आहे बघा. तर इन प्रोग्रेसमध्ये तुमचा हा कोर्स सध्या चालू आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि हा परत इथूनच तुम्ही थोडासा केलेला आहे, तो इथून परत तुम्ही स्टार्ट करू शकता किंवा इथं रिझ्यूमसुद्धा बटन असू शकतं. हा कोर्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पब्लिक गव्हर्नन्स. हा कोर्स आपण केलेला आहे. आता याच ठिकाणी इथं बघा कंप्लीटेडसुद्धा एक बटन आहे. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही कंप्लीट केलेला इथं कोर्स दिसेल. आता हा माझा कंप्लीट झालेला कोर्स आहे. कंप्लीट कोर्स झाल्यानंतर तुम्ही म्हणता की मला सर्टिफिकेट येत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक सर्वे कंप्लीट करायला लागतो. टेक सर्वे टू अनलॉक हा सर्वे करायला लागतो आपल्याला. आणि तो सर्वे केल्यानंतरच मग हा कंप्लीटेड असूनसुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट काय येत नाही, तर हा सर्वे केला नाही म्हणून. तर हा सर्वे आपल्याला आधी घ्यायचा होता. तर या सर्वेमध्ये नेमकं काय बघा, तर सर्वेवर क्लिक केलात तुम्ही तर तुमच्या समोर एक 5 प्रश्न येतील आणि प्रत्येक प्रश्नाला 5 काय असणार आहेत, पर्याय असणार. तर हे पर्याय कोणते आहेत बघा. पहिला पर्याय आहे तो स्ट्रॉंगली डिसॲग्री, दुसरा आहे डिसॲग्री, तिसरा आहे नॅचरल, चौथा आहे ॲग्री आणि 5वा आहे स्ट्रॉंगली ॲग्री. म्हणजे ह्या कोर्सबाबतची प्रतिक्रिया या 3 प्रश्नातून तुम्हाला द्यायची आहे. कोर्स कसा होता, आता फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न आहे द कोर्स मेट एक्सपांडेशन इन
IT डिझाईन या कोर्समुळे तुम्हाला तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या का किंवा कोर्स कसा वाटला हे असे प्रश्न असतात. त्याचे तुम्हाला 1 ते 5 प्रमाणे तुम्हाला रेटिंग द्यायचे आणि ते रेटिंग दिल्यानंतर इथं खाली हा जो व्हाईट चौकोन दिसतोय तुम्हाला, इथं हा जो व्हाईट चौकोन आहे याच्यामध्ये तुम्हाला 10 शब्दामध्ये पुनश्च एकदा प्रतिक्रियासुद्धा द्यायची असते आणि ही प्रतिक्रिया दिल्यानंतर खाली सबमिट केलात की मग तुमच्यासाठी सर्टिफिकेट तिथलं खुलं होतं. तर हे तुम्हाला मी पटकन करतो आणि पुढं सबमिट केल्यानंतर काय प्रक्रिया होते ते दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता मी प्रत्येक ठिकाणी 5-5 रेटिंग दिलेले आहेत आणि खाली शब्दात 10 शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. ही तुम्ही काहीही लिहू शकता. कोर्स चांगला होता, त्यातली माहिती चांगली होती, खूप चांगल्या पद्धतीने समजलं, ह्या असं तुम्ही इंग्रजीत काही लिहू शकता आणि डायरेक्ट नंतर सबमिट करायचे. आता सबमिट केल्यानंतर आता सर्टिफिकेट बघा, थँक्यू फॉर सबमिटिंग. आता इथं सबमिट सर्टिफिकेटचं जी विंडो आहे ते आता इथं ओपन झालेली दिसते. आता या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. जोपर्यंत तुम्ही एखादा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याचं सर्वे सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही. तर या पद्धतीनं प्रत्येक कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे, कंप्लीट करायचा आहे, सर्वेसुद्धा कंप्लीट करायचा आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळवायचं आहे. आता आणखीन एक प्रश्न काही शिक्षकांना पडलेला आहे की जर आपण पटापट पुढे ढकलून कोर्स पूर्ण केला तर चालेल का? तर चालतो. फक्त आता असाइनमेंट देताना तुम्हाला जर उत्तर येत नसतील तर त्यासाठी तुम्ही ChatGPTची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्यासमोर आलेला जे तुम्ही चाचणी सोडवायला येते तुम्हाला त्या चाचणीचा स्क्रीनशॉट काढून जर तुम्ही ChatGPTला टाकलात, अपलोड केलात तर ChatGPT तुम्हाला त्याचं उत्तर सांगेल आणि ते तुम्ही सबमिट करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही तिथेही त्याचीही मदत घेऊ शकता. म्हणजे टेक्निकल कोर्स पूर्ण करण्यासाठी टेक्निकल बाबीची आपल्याला मदत मिळू शकते. तर या पद्धतीने हे करा. एखादा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्वे पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेटला एखादा 2 तास किंवा एक 12 तासासुद्धा अवधी जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो तुमचा स्वतःचा प्रोग्रेसिव्ह डॅशबोर्ड जो आहे याच्याकडे लक्ष ठेवा. याच्यामध्ये तुमच्या किती गोष्टी झालेल्या आहेत, किती सर्टिफिकेट मिळाले आहेत, किती तासाचं तुम्ही लर्निंग केलं आहे हे घ्या आणि सर्टिफिकेट डाउनलोड करून तुम्ही तुमच्या अथॉरिटीला द्या. मला वाटते उद्याचा एक दिवस फक्त यासाठी आपल्याला दिलेला आहे. तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती. कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. यानंतरही येणाऱ्या शंका तुम्हाला कमेंटमध्ये टाकायला हरकत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.